नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत। आज आपण पाईप क्लीनर वापरून खूप सुंदर आणि आकर्षक असा फुलांचा गुलदस्ता कसा बनवायचा यासाठी आपल्याला साहित्य लागणार आहे। निळ्या आणि हिरव्या रंगाचे पाईप क्लीनर्स, स्टिक, ग्लू गन, छोटी फुलदाणी, फ्लोरल टेप आणि सजावटीचे साहित्य। तर सर्वप्रथम आपल्याला निळा पाईप क्लीनरला जसा फोटोमध्ये दिसतोय तसा एखाद्या काडीला किंवा पेन्सिलला घेऊन दुमडून वळवायचा आहे। पूर्ण गोल करून घ्यायचा आहे। सेम जसं दिसतोय त्याप्रमाणे। तसेच आपल्याला आणखीन एक सेम पाईप क्लीनर त्याचप्रमाणे दुमडून घ्यायचा आहे। आता तयार झालेला तो दुमडून घेतलेला वायर दोन एकत्र करून दोन्ही खेचून घ्यायचे आणि एकदम मधोमध आपल्याला ते एकमेकांना फिट करून जसं मी बनवलंय तसं सेम त्याप्रमाणे एक पिळी घालून घेऊन खालच्या बाजूला आपल्याला एक पिळी घालून घ्यायची आहे। आता हिरव्या रंगाचा पाईप क्लीनर किंवा हिरव्या रंगाची स्टिक असेल तर ती ग्लूच्या साहाय्याने मधोमध लावून फिट करून घ्यायची। आता फ्लोरल टेपच्या साहाय्याने हे पूर्ण हाईड करून घ्यायचे। गोल गोल गुंडाळत राहायचं आणि एक हिरव्या रंगाचा पाईप क्लीनर घेऊन त्याला मधोमध कट करून घ्यायचा आणि त्याचे लीफ तयार करायचे। या लीफला व्यवस्थित शेप देऊन घ्यायचा पुढच्या बाजूने गोलाकार कट करून दोन्ही स्टिकला। आणि आता जे आपण फ्लॉवर स्टिक चिटकवलेली आहे त्यामध्येच हे दोन लीफ ॲड करायचे। एक फुलाच्या या बाजूला आणि एक त्या बाजूला। ही फ्लोरल टेप लास्ट पर्यंत अगदी पूर्ण गुंडाळून घ्यायची आहे आणि अशा प्रकारे आपली गुलदस्त्याची एक काडी पूर्णपणे तयार झालेली आहे। अशा सेम आपल्याला 10 ते 12 काड्या करून घ्यायच्या म्हणजे एक फ्लॉवर पॉटला पूर्ण होते। शेवटी सर्व फुले एकत्र करून सुंदर अशा फुलदाणीत ठेवा व त्यावरती आणखीनही तुम्ही सजावटीचे साहित्य लावू शकता। असा हा आपला सुंदर पाईप क्लीनरचा फुलांचा गुलदस्ता तयार झालेला आहे। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करून तुमचे मत नक्की सांगा आणि अशा सुंदर DIY क्राफ्ट व्हिडिओसाठी डेली बीट्स बाय संजू या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। पुढे भेटू अशाच एका सुंदर व्हिडिओ।